तुम्ही जर युपीएससीचे किंवा एमपीएससीचे जर जुने प्रश्न बघितले, ठीक आहे, तर त्यात तुम्हाला सापडेल की हे डायरेक्टिव्ह शब्द जे असतात ना ते असतात. जसं फॉर एक्झाम्पल डिस्कस, क्रिटिकली एक्झामाइन, क्रिटिकली इव्हॅल्युएट, एक्झामाइन, अनालाइज, इव्हॅल्युएट, ट्रेस. कळलं? यासारखे जे शब्द आहेत हे सगळे शब्द म्हणजे दिशादर्शक शब्द आहेत. मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. बघा, महात्मा गांधीजी आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. बघा, महात्मा गांधीजी यांच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची चर्चा करा. आता योगदानाची चर्चा करा, डिस्कस हा शब्द आहे. याचं उत्तर वेगळं आहे पुढच्या प्रश्नापेक्षा. पुढचा ऐका. महात्मा गांधीजी यांच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचे चिकित्सक मूल्यमापन करा, क्रिटिकली इव्हॅल्युएट. इथं उत्तर वेगळं आहे, लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न विचारतो तो म्हणजे महात्मा गांधीजी यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा विस्तार करा, इलॅबोरेट. काय करा? विस्तार करा. म्हणजे त्यांनी जे जे योगदान दिलंय ते विस्तारपूर्वक सांगा. लक्षात येते तुमच्या? आता पुढचा आणखी प्रश्न ऐका. महात्मा गांधीजी यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या. काय आहे? इलुस्ट्रेट. बघा, सोदाहरण स्पष्टीकरण द्या म्हणलं, फक्त काय करायचंय? त्यांचं जे योगदान आहे ते लिहायचंय, त्याला उदाहरण द्यायचंय. काय योगदान? नेतृत्व पुरवलं. उदाहरणार्थ 30 कोटी जनतेला त्यांनी एकत्र आणलं, नेतृत्व पुरवलं. उदाहरणार्थ भारतीय राष्ट्रीय सभेचे त्यांनी सदैव नेत्यांना आणि संघटनेला नेतृत्व पुरवून त्यामध्ये एक वाक्यता आणली. काय केलं? उदाहरण दिलं आपण लगेच. त्याच्या अगोदरचा प्रश्न काय होता? विस्तार करा. विस्तार नेतृत्वच आहे, पण विस्तार करा. नेतृत्व कसं? त्यात उदाहरणाची गरज नाहीये, पण त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभेचं नेतृत्व केलं, नेत्यांना दिशा दर्शवण्याचं काम केलं, लोकांना मार्गदर्शन केलं. विस्तार केला आपण, त्या नेतृत्वाचा विस्तार करतोय. त्याच्या अगोदरचा प्रश्न क्रिटिकली एक्झामाइन. काय त्यात हे लिहायचं नाही आपल्याला की नेतृत्व वगैरे त्यांनी कसं योगदान दिलं? नाही. आपल्या क्रिटिकल एक्झामाइन मध्ये काय करायचंय? त्याचे सकारात्मक मुद्दे आणि नकारात्मक मुद्दे लिहायचे, त्यांचे दोष आणि त्यांचे महत्व लिहायचंय आपल्याला, ते लिहायचंय त्यात. इथे लक्षात तुमच्या? म्हणजे काय? बघा, तेच गांधीजी, तेच स्वातंत्र्य संग्राम, तेच त्यांचं योगदान, पण बदललं काय? सारखं डायरेक्टिव्ह बदलला. म्हणून पहिल्यांदा डिमांड ऑफ द क्वेश्चन कुठून कळणार? तर त्याचं असतं डायरेक्टिव्ह वरून आपल्याला ते कळतं. हे नेहमी लक्षात ठेवा.